अमरावती जिल्ह्याच्या गुरुकुंज मोजरी येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या समाधीजवळ माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी, शेतमजुरांसाठी स्वतंत्र आणि आर्थिक महामंडळ, दिव्यांगांच्या निधीत वाढ, मनरेगाच्या मजुरीत वाढ, सेंद्रिय खतांना अनुदान, दूध उत्पादकांना योग्य दर आणि विमा संरक्षण यासारख्या प्रमुख मागण्यांसाठी बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं आहे। बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं, आमची अंत्ययात्रा निघाली तरी चालेल, पण मागण्या मान्य झाल्याशिवाय मागे हटणार नाही। विधानसभा निवडणुकीपूर्वी सरकारने संपूर्ण कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, मात्र सत्ता स्थापन होऊन महिने उलटले तरी शेतकऱ्यांच्या अडचणी कायमच आहेत। या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांच्या आंदोलनाने शेतकरी प्रश्न पुन्हा केंद्रस्थानी आणले आहेत। आंदोलनाला समर्थन देण्यासाठी अनेक नेते, कार्यकर्ते आणि विविध समाज घटक पुढे सरसावले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार, तासगावचे आमदार रोहित आर पाटील, जालन्याचे खासदार कल्याणजी काळे, राज्यसभा खासदार तथा राष्ट्रीय अध्यक्ष महिला आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फौजिया खान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके, माजी मंत्री विश्वजित कदम, अहिल्यानगरचे खासदार निलेश लंके, नितेश कराळे गुरुजी यांनी प्रत्यक्ष त्यांना पाठिंबा दाखविला आहे। तसेच माजलगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रकाश सोळंके, उमरगा विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रवीण स्वामी, धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर, धाराशिव विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार कैलास पाटील यांनी बच्चू कडू यांच्या अन्नत्याग आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला आहे। मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जलसमाधी, मुंडन आंदोलन, घोषणाबाजी अशा विविध मार्गांनी आंदोलनात पाठिंबा दिला आहे। बुधवारी या आंदोलनाचा चौथा दिवस। बच्चू कडू यांची तब्येत काहीशी खालावली असून यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। आदल्या दिवशी बच्चू कडू यांना अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष एरेकर, पोलीस अधीक्षक विशाल आनंद आणि उपजिल्हाधिकारी अनिल भटकर यांनी उपोषणस्थळी जाऊन त्यांची भेट घेतली आणि त्यांच्या मागण्या ऐकून घेतल्या। उपोषणाच्या चौथ्या दिवशी बच्चू कडू यांना राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी आंदोलनस्थळी जाऊन बच्चू कडूंची भेट घेतली आणि त्यांच्या या आंदोलनाला त्यांनी जाहीर पाठिंबा दिला। तसेच बुधवारी उपोषणस्थळी बच्चू कडू यांच्या आंदोलनस्थळी मराठा समाजाच्या आरक्षणासाठी लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील, रविकांत तुपकर, राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे खासदार निलेश लंके, बाळापूर अकोल्याचे आमदार नितीन देशमुख, विठ्ठल कांगणे, सचिन ढवळे हे सुद्धा भेट देऊन त्यांच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देणार आहेत आणि बच्चू कडू यांच्या प्रकृतीची चौकशी करणार आहेत। उल्लेखनीय बाब म्हणजे बुधवारी अकोल्यातील विकास कामांच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे येणार आहेत। अकोला ते मोजरी हे अंतर फक्त काही किलोमीटरचे असून आता सर्वांचे लक्ष या गोष्टीकडे लागले आहेत की मुख्यमंत्री बच्चू कडूंना भेटून त्यांच्या मागण्या ऐकतील का। या ठिकाणी उल्लेखनीय बाब म्हणजे एकेकाळी बच्चू कडू आणि देवेंद्र फडणवीस म्हणजेच महायुती यांचे संबंध अतिशय चांगले होते। एकेकाळी बच्चू कडू यांनी महायुतीला समर्थन दाखविले होते, मात्र आज तेच बच्चू कडू राज्य सरकारच्या विरुद्ध आंदोलनाला बसले आहेत। आता बघणे हे आहे की मुख्यमंत्री बच्चू कडूंच्या या आंदोलनाला कशा पद्धतीने प्रतिसाद देतात।